we are going to learn a poem. The name of the poem is A Teenager's Prayer. It's written by J. Morse. To see this poem, we are going to go through 4 points. First shall be the introduction. Second, the meaning of the poem stanza-wise. Third, the explanation of new words and phrases. Fourth, homework. So we shall start the poem. We shall start the meaning of the poem. First, we shall see the meaning of the word teenager. Teenager means the age from 13 to 19 years. म्हणजेच 13 ते 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थी. हे वय आपल्या जीवनात फार महत्त्वाचं असतं, कारण ह्या वेळेमध्ये ह्या आयुष्यात आपल्यामध्ये अनेक बदल घडून येत असतात. हे बदल शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक बदल असतात. म्हणजेच इंटेलेक्चुअल, सायकोलॉजिकल, मेंटल, फिजिकल चेंजेस इन दिस एज. ह्या वयामध्ये हे जे बदल घडत असतात, यामुळे आपण प्रत्येक दृष्टीने थोडेसे विचलित असतो. आपल्याला संभ्रम असतो की आपण कोणता मार्ग निवडायचा, कसा विचार करायचा. आणि म्हणून हे वय आपले महत्त्वाचे असते. यामध्ये आपण सतर्क होऊन आपल्या भविष्याचा पाया घडवायचा असतो. आणि हा पाया योग्य व्हावे म्हणूनच ही प्रार्थना. This is the age of forming our foundation for future life. म्हणजेच आयुष्याचा पाया आपण इथे निर्माण करत असतो. आणि म्हणून कवी देवाला प्रार्थना करतायत की ह्या टीन एज वयामध्ये मला मार्ग दाखव, माझा दृष्टिकोन बदल. आणि म्हणूनच ही प्रार्थना आहे. आणि म्हणूनच कवितेचं नाव आहे A Teenager's Prayer. आता आपण ह्या कवितेचा अर्थ प्रत्येक कडव्यानुसार समजून घेऊयात. First, I am going to read the first stanza for you. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Every day, each day, प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा दिवस असतो. प्रत्येक गोष्टीच्या नवीन सुरुवातीचा हा काळ, प्रत्येक दिवस नवीन सुरुवात. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, म्हणजेच डिसिजन्स आय मस्ट मेक. म्हणून प्रत्येक दिवस सुरू होताना आपल्याला काही गोष्टींचा निर्णय घ्यावा लागतो. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि हे निर्णय कशासाठी घ्यावे लागतात, तर आपल्याला एका मार्गाने जायचं असतं. आणि हे मार्ग आपल्याला जेव्हा निवडायचा असतो, तो मार्ग आपण स्वतःच निवडू शकतो. इतरांचा आपण सल्ला घेऊ शकतो, पण मार्ग आपल्यालाच निवडायचा. सो आय एम द ओनली वन टू चूज द रोड आय एम गोइंग टू टेक. दुसरं कडवं पाहूयात. सेकंड स्टॅन्झा. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. The road I am going to take is the road of life. म्हणजे रस्ता जो मी निवडणार आहे तो साधा मार्ग नाहीये, तो आहे आयुष्याचा मार्ग.
आणि अशा वेळेला जेव्हा आपण एखादा मार्ग निवडत असतो तेव्हा आपल्या समोर दोन पर्याय असतात. एक तर चांगला मार्ग असतो जो अवघड परिस्थितीतनं आपण निर्माण करतो. दुसरा असतो तो सोपा मार्ग ज्यामध्ये आपण वाईट गोष्टींची संगत घेऊन आपण सहज जगतो. आणि म्हणून इथं म्हणतात की आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी जर मार्ग निवडला तर तो एक मार्ग मला ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाईल, म्हणजे माझ्या प्रगतीकडे, यशाच्या मार्गावरती मी असेन. आणि जर मी चुकीचा मार्ग निवडला, डार्क रोड निवडला, तर तो मार्ग मला दुर्गती किंवा अपयशाकडे, दुष्ट मार्गावर नेईल. Third stanza. Please open my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. आणि हे मार्ग निवडताना देवाला प्रार्थना केली आहे परत. प्लीज ओपन माय आईज. माझे डोळे उघड, मला चांगली दृष्टी दे, चांगला दृष्टिकोन दे, ज्याच्यामुळे आय कॅन क्लिअरली सी. मी चांगला मार्गावरती काय काय चांगल्या गोष्टी आहेत ते मी पाहू शकेन. हेल्प मी टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट. म्हणजे मला जे चांगल्या गोष्टी आहेत, योग्य आहेत, सत्य आहेत, अशा गोष्टींसाठी उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण होईल. चांगल्या दृष्टीमुळे मी ते मार्ग नीट निवडू शकेन. आणि हे मार्ग चांगल्या पद्धतीने निवडल्यामुळे माझ्यातलं बेस्ट मी निर्माण करू शकेन. Fourth stanza. Help Lord to say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. दृष्टी तर चांगली हवीच आहे, चांगल्या गोष्टींसाठी उभारण्याचं सामर्थ्य देखील हवं आहे. पण या मार्गावरती चालताना माझ्या मार्गांमध्ये टेम्पटेशन्स पण येणार आहे. टेम्पटेशन्स म्हणजे मोह. आणि या टेम्पटेशन्सना नो म्हणण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये दे. म्हणून कवी म्हणतात, हेल्प लॉर्ड टू से नो टू द टेम्पटेशन्स. म्हणजे ज्या वाईट वृत्ती आहेत, वाईट गोष्टी आहेत आयुष्यामध्ये येणाऱ्या, त्यांना मला नाही म्हणण्याचं सामर्थ्य दे. that I might keep my body clean and fit for life each day. आणि या नाही म्हणण्याच्या सामर्थ्यामुळे मी माझं आयुष्य, माझं जीवन, माझं शरीर हे शुद्ध ठेवू शकेन. आणि प्रत्येक दिवस मी फिट फॉर लाईफ म्हणजे जगण्यासाठी योग्य तयार होईल. Fifth stanza. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best, with you walking next to me. When my teenage is over, म्हणजे मी मोठा होईन, प्रौढ होईन, तेव्हा जेव्हा मी मागे वळून बघेन माझ्या आयुष्याला, त्या आयुष्यामध्ये मला असे दिसेल की आय हॅव लिव्ड माय लाईफ टू इट्स बेस्ट. म्हणजे मी जे काही आयुष्य भविष्यासाठी निर्माण करण्यासाठी ज्या काही गोष्टी निवडलेल्या आहेत त्यांचं अनुसरण माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे ते बेस्ट आहे. आणि हे बेस्ट असल्यामुळे मी जीवनरूपी प्रवासामध्ये तुम्हाला पावलोपावली माझ्याबरोबर आहात याचा अनुभव मला मिळेल. म्हणजेच यू शॅल बी वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजे चांगल्या गोष्टी आयुष्यात निवडल्यामुळे माझ्या आयुष्याच्या मार्गामध्ये देव सुद्धा मला आयुष्य जगताना मदत करणार आहे. आपण कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे. त्यामध्ये काही अवघड शब्द होते
त्या शब्दांचा आपण परत एकदा विचार करूया तिथे. Decisions, a choice or a judgment that you make after thinking. म्हणजे खूप विचार करून घेतलेला निर्णय म्हणजे डिसिजन. Darkened, dark, evil or bad म्हणजे वाईट रस्ता, अंधारलेला मार्ग जो आपल्याला अयोग्य आणि वाईट गोष्टींकडे नेणारा आहे. Distress, ग्रेट वरी और स्ट्रेन वाईट मार्ग निवडल्यामुळे येणाऱ्या दुःखाच्या बद्दल इथं सांगितलंय. म्हणजे वाईट मार्ग निवडला तर अनेक दुःख आणि त्रास आपल्या मार्गामध्ये येतील, पण त्याला आपण म्हणतो डिस्ट्रेस. टेम्पटेशन, अ विश टू डू समथिंग बॅड और रॉंग म्हणजे आयुष्यात येणारे मोह, अशा वस्तू जे आपल्याला भुरळ घालतील आणि आपला मार्ग भटकण्याला कारणीभूत ठरतील, अशांना आपण म्हणतो टेम्पटेशन. कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. याच्यावरती छोटासा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही सोडवणार आहात. तुमच्यासाठी मी प्रश्न वाचून दाखवणार आहे. क्वेश्चन नंबर 1. Why does the poet ask the Lord to keep open his eyes? Question number 2. Write the opposites, antonyms of the given words. Night, close, wrong, dirty. Question number 3. Find the rhyming words of the following: make, success, see, way. Thank you. Stay home, stay safe, and take care.